मित्र हो, दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन आणि विलिनीकरण अखेरपर्यंत झालंच नाही आणि ते आता कदाचित कधीही होणार नाही. काही महिने या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या आणि त्यावर पडदा पडला. परंतु राज्याच्या राजकारणामध्ये आता सर्वात मोठी घडामोड घडू लागलेली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जन्म तसा काँग्रेस पक्षामधूनच झालेला आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून या राष्ट्रवादीची स्थापना केली आणि हीच राष्ट्रवादी आता काँग्रेस पक्षात विलीन होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 1.5 वर्षामध्ये कायमच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्या अखेरच्या काळामध्ये विलिनीकरणाच्या दृष्टीनं पावलं टाकलेली होती, पण दुर्दैवानं अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि अजितदादांच्या पश्चात त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या विलिनीकरणाला स्पष्टपणे विरोध केला. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन होऊ शकलं नाही. त्यामुळं मग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो. याच कारणास्तव काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना वाटलेला असावा. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि इकडं शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. या विलिनीकरणासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याने राहुल गांधी यांची भेट घेतली. विलिनीकरणाची आमची तयारी आहे असं सांगत या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी काही अटीही राहुल गांधी यांच्या समोर ठेवल्या आहेत असं सांगितलं जातं. खरं तर देशातील राजकारणामध्ये भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधी पक्षाच्या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या चर्चांना आता उधाण आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या संदर्भानं विचार मंथनही सुरू झालेलं आहे. या चर्चांना आणखी बळ मिळालं ते काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावल्यामुळं आणि त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये आता अधिक आणि विविध अशा तर्कवितर्कांना उधाण आलेला आहे. दिल्लीला जाण्याआधी नाना पटोले यांनी एक सूचक प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. प्रचंड बोलकी, म्हणजे खरं तर त्यांनी सगळंच काही सांगून टाकलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिलेला होता, मात्र काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे. अशा वेळी सेक्युलर मताचं विभाजन थांबवण्यासाठी, देश वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी एकत्रित यावं अशी प्रक्रिया सुरू झाली आहे असं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटलं. त्याचबरोबर भाजपा विरोधात व्यापक आघाडी उभारण्यासाठी विविध समविचारी पक्ष काँग्रेससोबत येण्याच्या भूमिकेत असल्याचंही पटोले यांनी सांगितलं. म्हणजेच या विलिनीकरणाची चर्चा आता गतिमान होत असताना ती प्रत्यक्ष घडामोडीकडे निघाल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा भाजपाला प्रभावी आव्हान द्यायचं असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, विरोधी मताचं एकत्रीकरण करावं आणि काँग्रेसमधून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये यावेत असं म्हटलेलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड घडत असल्याचं एका बाजूला दिसत असलं तरी राष्ट्रवादीचे नेत्यांनी मात्र सावध अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय. नाना पटोले यांनी एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव आला नाही असं म्हटलं. पण जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं म्हटलेलं आहे. पण त्यांनी विलिनीकरणाची चर्चा नाकारलेली मात्र नाही. अंतिम निर्णय शरद पवार घेतील हे तर उघडच आहे, ते काही कुणी सांगायची आवश्यकताही नाही. पण
ही चर्चा खोटी आहे, चुकीची आहे, अफवा आहे, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कोणताही विषय नाही, असं काही या नेत्यांनी म्हटलेलं नाही. याचाच अर्थ असा होतो की राष्ट्रवादीच्या नदीचा प्रवाह काँग्रेसच्या सागराच्या दिशेनं सुरू झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा गायब होणार आहे. परंतु अद्याप तरी यावर अंतिम निर्णय झालेला नाही, पण हा निर्णय 100% होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेस पक्षामध्ये विलीन होण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी शरद पवार यांनी असा निर्णय घेतला तर तो योग्य ठरेल का? तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार. शोध